भाळवणीतील एरळा नदीमध्ये 8 मुले बुडाली, 7 जणांना वाचवण्यात यश, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू। खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये एरळा नदीमध्ये पोहायला गेलेली 8 मुले नदीमध्ये बुडाली। त्यातील 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून एका 20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। फिरदोस जाकीर शिकलगार असं या मुलीचं नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे, तर ती मुंबई येथे राहत होती। भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये एका लग्न समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुंबई तसेच इतर बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते। येथील शिवतेज मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम सुरू असताना काही जण एरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते। त्यामध्ये 17 ते 18 लहान मुले व मुली होती। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा होते। ही सर्व मुले 12 ते 14 या वयोगटातील होती। मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभे होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली। त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली। या सर्व गोंधळामध्ये 7 ते 8 मुले बुडाली। यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। यावेळी बुडालेल्या 7 मुलांना वाचवण्यात आले। फिरदोस शिकलगार ही नदीच्या पाण्यामध्ये बुडाली। या मुलांना वाचवत असताना काही पालकांना पोहता येत नव्हते, ते सुद्धा या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उतरले होते। सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर 3 ते 4 मुले अस्वस्थ होती। त्यांना विट्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या 20 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तिचे मूळ गाव कोरेगाव होते, तर ती मुंबई येथे राहावयास होती। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।